बायोसीड कंपनीच्या वतीने वैजापूर येथे मेगा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसेच 3 वितरक व 15 विक्रेते उपस्थित होते। या मेळाव्यास बायोसीड मक्का वाण 9792, 9799 तसेच कापूस वाण 6001 व 0239 याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन तसेच अधिक उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड याबाबत मार्गदर्शन केले। त्यांनी बायोसीड 9792 मक्का व बायोसीड 6001 कापूस वाणाची लागवड करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विविध पिकाबाबत प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीचे राज्य प्रमुख, मका विभाग, भारत पोद्दार, सहाय्यक RVM विष्णू विटुळे, शुभम बडवार, MDO विशाल सिरसाट, अक्षय कवडे, आदिनाथ मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले। या मेळाव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक वाणाबाबत जागरूकता निर्माण होऊन उत्पादन वाढीत चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। तसेच या प्रसंगी शिवसेनेचे राजेंद्र पाटील साळुंके, माजी नगरसेवक तसेच श्रीकांत साळुंके हे उपस्थित होते। आणखीन एक सगळ्यात सोपं सांगतो, एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं। झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगते का? पण सांगते, तुमच्याकडे आहे का नाही काय माहित नाही। बिब्याचं झाड आहे कोणाकडे? बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले तर बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्याने यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतं। त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते तुम्हाला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतं। झाड कुठे 1 वर्षाचा पाऊस सांगताय का? पण सांगतो, तुम्ही बघा आपल्या आजोबा पंजोबांना विचारा, 1980-85 ला माझ्यासारखं कोणी सांगणार होतं का? कोणी नव्हतं। मग त्यांना कोण सांगत होतं? त्यांना एक झाड सांगत होतं आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा। आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस होतो। कसं सांगतो तुम्ही बघा, ज्या वर्षी गावरान आंबा फुलवारा लागला आणि ते फुलवारा टिकला, आंबा पिकला आणि ते उतरून घरी आणला आणि ते पिकू घालताना तुम्ही गावरान आंब्याचा रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो। तुम्ही बघा 2018 पर्यंत ह्या वैजापूर तालुक्यातल्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला, तुम्हाला 18 पर्यंत दुष्काळाला सामना करावा लागला। 19 नंतर आठवा, तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवारा लागला नाही। फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही लागले म्हणून पाऊस जास्त पडला। आणि या वर्षी बघा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला आंबा लागला बी, टिकला बी। आणि त्या दिवशी मी इथून जात असताना एका ठिकाणी इथं टोपल्यात बघितलं विकायला होते आंबे, गावरान आंबे होते की नव्हते का? मग यावर्षी लागले तर यावर्षी कमी पाऊस पडणार, तुम्हाला अंदाज कोणी दिला? त्या गावरान आंब्याला। त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस एकदा बघायचा, एक असं झाड आहे बघा, ते तुम्हाला तुरीचं पीक करतात ना, तुम्ही तुरीला तुमच्या उतार येईल म्हणून झाड सांगतो बघा। तसं झाड कुठं असतंय का? पण तुम्हाला सांगतो, परवा आपला कार्यक्रम कुठं होता? एवढे अंधरचुला होता बघा। तर एका ठिकाणी मी थांबल्याच्या नंतर योगायोगाने तिथं एक असं झाड सापडलं की ते तुमच्या तुरीला उतार येणार म्हणून सांगतं। तसं झाड कुठं असतंय का? पण त्या झाडाचं नाव सांगतो भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंडा लागले, ते भोकरंडीचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनी यावर्षी तुरीचं पीक चांगलं येणार आहे असा अंदाज कोणी दिला त्या भोकरंडीच्या झाडानं। आणि यावर्षी ते अंधारचुला जात असताना मी फोटो काढून ठेवले, त्या भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले, म्हणजे यावर्षी तुरीचं पीक चांगलं येणार आहे असा अंदाज त्या भोकरंडाने दिला। त्याच्यानंतर एक असं झाड आहे, तुमच्या ज्वारीला उतार येणार आहे का नाही, ज्वारी पिकणार आहे का नाही सांगता। तुम्ही बघा 2025 ला तुम्ही बघा बोरीच्या झाडाला बोरं लागले का? नाही लागले। ज्या वर्षी बोरीच्या झाडाला बोरं नाही लागले की तुम्ही म्हणायचे यावर्षी ज्वारीचं पीक येणार नाही असा अंदाज ते बोरीचं झाड देऊन देतात। त्याच्यानंतर आणखीन एक असं झाड आहे ते तुम्हाला मालामाल होणार आहे असं सांगतात। तसं झाड कुठं असतंय का? पण आहे। तुम्ही बघा यावर्षी ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या, ते चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देतात। आणि यावर्षी बघा चिंचाच्या झाडाला इतक्या चिंचा लागल्या की असे चुटके होते, म्हणजे यावर्षीचं साल तुमच्यासाठी चांगलं आहे। त्याच्यानंतर निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातल्या प्राण्यांपासून देखील पाऊस ओळखला जातो। तर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी
भजनकरी मंडळी आहेत म्हणून सांगतो पावसाळ्यामध्ये. आणि दिवाळीच्या अगोदर काकड्याचं भजन चालू असताना तुम्ही काय करता, त्या मंदिरामध्ये असं लाऊड स्पीकर लावता आणि लाऊड स्पीकर लावल्याच्या नंतर पहाटे 4ला उठून तुम्ही तिथं अभंग म्हणता. दिवाळीच्या अगोदरच्या तुमच्या गावच्या लाऊड स्पीकरच्या अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल का ओळखायचा. हे तुमच्या इथून रेल्वेचा ट्रॅक किती अंतर होईल? ज्यांच्या गावापासून रेल्वेचा ट्रॅक रेल्वेची पट्टी सगळ्यात सोपं 10 किलोमीटरच्या अंतराने त्यांनी पाऊस कसा ओळखायचा. काय होतं, जे तुमचं एखादं गाव आहे तिथून 10 किलोमीटर अंतरानं रेल्वे जाते बघा, पटरी आहे. जर कधी काय होतं, दररोज ती रेल्वे जाते येते पण पावसाळ्यामध्ये तुम्हाला कधीच आवाज येत नाही. आणि ज्यांचं गाव 10 किलोमीटरच्या आसपास आहे, जर पावसाळ्यामध्ये तिथून रेल्वे जात असताना त्या रेल्वेच्या त्या पुलावून जाताना आवाज आला, त्या शेतीचा आवाज आला की तुम्ही म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात येतं. आणखीन परत सांगतो पाऊस येईल का ओळखायचा. पावसाळ्यामध्ये काय करायचं, तुम्ही शेतात काम करत असताना कांदे करत असताना काय होतं, दररोज आकाशामधून विमान जातात. त्या विमानाचा तुम्हाला कधीच आवाज येत नाही. पण पावसाळ्यामध्ये तुम्ही शेतात काम करत असताना विमानाचा आवाज येऊ लागेल की तुम्ही म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येते कारण लक्षात येतं. 24-25 तारखेला बघा तुम्हाला विमानाचे आवाज येतील, लगेच तुम्ही म्हणायचं 26-27ला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज तुम्हाला लगेच बघायला भेटत. त्याच्यानंतर निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातल्या प्राण्याहून पक्ष्याहून देखील पाऊस ओळखत असतो.